आजपासून परत तनिषची शाळा चालू झाली होती. आज पहिलाच दिवस होता, पण तनिष अजून आळसातच होता. त्याला सोडून आल्यानंतर ना घरी आल्यावर अगोदर इडलीला भिजत घातलेलं होतं. कारण भिजत घालायचं रोज म्हणते, पण लक्षातून जातं सकाळ सकाळी भिजत घालायचं. तर 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 चमच मेथी घातली. 2-3 वेळा छान असं पाण्यानं धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग 4-5 तासासाठी भिजत ठेवलं पाणी घालून. आजची देवपूजा माझ्याकडे नव्हती. आज तनिषच्या पप्पांनी देवपूजा केलेली होती. तोपर्यंत मी इथं नाश्त्यामध्ये आज पोहे बनवले होते. देवपूजा झाल्यानंतर मग सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर ना रव्याचे आणि शाबूचे पापड 2-3 दिवस झालं छान उन्हामध्ये वाळलेले होते. ते सगळं मला भरून ठेवायचे होते. ते भरून ठेवलं. दुपारचं स्वयंपाक करून छान असं जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग एक नाही इथं भिजलेले होते तांदूळ वगैरे छान. 1 वाटी पोहे भिजत घातलेले होते. ते सगळे तांदळामध्ये मिक्स करून छान असं वाटण करून घेतलं. सगळं डब्यामध्ये घालून त्याच्यामध्ये 1 चिमट सोडा घातला आणि 2-3 मिनिटं फेटून घेतलं. ढक्कन लावून मग छान असं झाकण लावून व्यवस्थित ठेवून दिलं. तनिषला अभ्यासला बसवलेलं होतं, पण तनिषनं पोरं बोलवायला नंतर क्रिकेट खेळायला गेलेलं होतं आणि त्यांचा बॉल ना इथं घासामध्ये जाऊन अडकलेलं होतं. इतका आयचा नाही ना, त्याच्यामध्ये माणसाला व्यवस्थित जायला सुद्धा येत नाही, तर कशी काय घुसून घासामध्ये ना गेलेली होती आणि पूर्ण पडीक जागा इथं साप वगैरे फिरत असतात त्याच्यामध्ये गेलेले होते. मी वरतून खिडकीतून ओरडल्यानंतर ना बॉल घेऊन मग एकदम पटकन बाहेर निघून आले. पावसाचं पण वातावरण झालेलं होतं. ते वरती आल्यानंतर ना मग हलका हलका पाऊस येत होता, पण इतका जोरातनं परत पाऊस आला ना वाऱ्यामुळे तर मग जास्तच पाऊस दिसत होता. मस्त असं तनिष खिडकीमधून पावसाचा एन्जॉय घेत होता. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ना पाऊस कमी झाल्यानंतर पाणीपुरी जाऊन आणलेली होती, तर दोघांचे मस्त असं पाणीपुरी खायचं चालू होतं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.